नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे किरण सोनावणे। गेल्या 4 दिवसांपासून देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या विषयांवरती वातावरण तापलेलं आहे। त्यात सावरकरांच्या माफीनाम्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे। राजकीय पक्ष, त्यांचे मित्र, विविध प्रकारचे पक्ष बोलत आहेत, पण यामध्ये साहित्यिकांनी बोलावं की नाही? साहित्य हा एकूणच असणाऱ्या देशातला असणारा विद्वानांच्या प्रतिनिधित्व करणारा वर्ग असतो। आज मी कल्याणमध्ये आहे आणि कल्याणमध्ये एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं माजी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय श्रीपाल सबनीसर यांच्याशी भेट झालेली आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत या विषयावरती। सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये। सध्या जी सावरकरांच्या माफीनाम्यांवरती जी चर्चा सुरू आहे, एक विवेकी विचारवंत म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, काय सांगाल तुम्ही त्याच्यावर? मी सावरकरांना देशभक्त मानून आंधळेपणानं त्यांच्या टोटल हिंदुत्ववादी भूमिकेचा गौरव करणाऱ्या फळीच्या अंतर्गत राहणारा मी सभासद नाही आणि सावरकरांच्या देशभक्तीला संशयाच्या घेऱ्यामध्ये बुडवून त्यांच्या माफीनाम्याचं भांडवल करून देशभक्त सावरकरांची देशभक्ती ही जानव्यामध्ये कुजवणाऱ्या दुसऱ्या पक्षातही मी नाही। दोन्ही पक्षांच्या समांतर तिसऱ्या कोणावरती उभा राहून मी सावरकर आणि महात्मा गांधींच्या मधला संवाद आणि दोघांच्या मधला संघर्ष, जो तात्विक संघर्ष आहे, जो मानवतेच्या संदर्भात, राष्ट्रीयत्वाच्या संदर्भात, धार्मिक संदर्भातला संघर्ष आहे, त्याचे ऐतिहासिक पदर मुळामध्ये खोलावर जाऊन दोघांचेही संस्कार, दोघांची ह्या भूमिका आणि दोघांच्याही भूमिकेचा झालेला एकंदरीत परिणाम या दृष्टीनं तिसऱ्या भूमिकेतून, विवेकवादी विचारसरणीतून अनुभवण्याचा, मूल्यमापन करण्याचा माझा प्रयत्न असतो। त्यामध्ये सावरकर हे देशभक्त होते का या प्रश्नाचं निर्णायक उत्तर देशभक्त होते याबद्दल तिळमात्र शंका माझ्या मनात नाही। पण ही देशभक्ती काही मंडळी जानव्यामध्ये कुजवण्याचा प्रयत्न करतात। सावरकरांची ब्राह्मण्यग्रस्त भूमिका किंवा सावरकरांची धर्मांध हिंदुत्वाची भूमिका ज्या कोणाला पटत नसेल त्यांचं स्वातंत्र्य मला प्रमाण आहे। सावरकरांच्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या संदर्भात माझेही प्रामाणिक मतभेद आहेत आणि ते राहणार आहेत, पण त्या मतभेदांच्या संबंध गुंत्यामध्ये सावरकरांची देशभक्ती, त्यांचं काळ्या पाण्याच्या शिक्षेमधलं त्यांचं हाल आणि अपेष्टानं भरलेलं जीवन आणि त्यांनी तिन्हीच्या त्या सागरामध्ये मारलेली, त्रिखंडात गाजलेली त्यांची उडी, त्यांनी तुरुंगामध्ये केलेले श्रम आणि अंधार कोठडीमध्ये घालवलेले क्षण, याच्याशी बेईमानी करणारी भूमिका मी घेऊ इच्छित नाही, मी घेऊ शकत नाही। याचा अर्थ मी हिंदुत्ववादी आहे का? नाही। मग मी काँग्रेसच्या भूमिकेला समांतर असणारी माझी भूमिका आहे का? नाही। मी गांधीवादी आहे आणि सावरकरांच्या संदर्भात काही प्रमाणात मतभेद व्यक्त करणारा आहे। महात्मा गांधींनी सावरकरांच्या देशभक्तीचा गौरव केला का? होय, केला। त्याचे पुरावे 1920चं महात्मा गांधींनी सावरकरांचे लहान बंधू नारायणराव सावरकर यांना लिहिलेलं पत्र, त्या पत्रामध्ये सरळ सरळ गांधींनी सावरकरांच्या देशभक्तीचा अगदी प्रमाण मानून त्यांचा गौरव केलेला आहे। गांधी हे सावरकरवादी होते का? नाही। सावरकरांची सशस्त्र क्रांतीची कल्पना आणि सावरकरांची हिंसावादाला समर्थन करणारी भूमिका ही गांधीच्या महात्म्याला एक क्षणभर आणि एक कणभरही मान्य नाही। तरीही सावरकर देशभक्त होते याबद्दल गांधीतल्या महात्म्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नव्हती। म्हणून त्यांनी स्वयंभू प्रवृत्तीनं स्वतःच 1920-21च्या सुमारास सावरकरांच्या संदर्भानं जाहीर वृत्तपत्रातून त्यांच्या देशभक्तीचा गौरव करणारं लेख गांधींनी लिहिलेले आहेत। नंबर 1, सावरकरांनी माफीनामे ब्रिटिश सरकारला सादर केले का? हा कळीचा प्रश्न अनेक वर्षापासून चर्चेला जातो आहे आणि त्याला माफीनामे समजून काँग्रेसची मंडळी आणि सावरकर विरोधी मंडळी, सावरकरांना जातीच्या जानव्यात बंद करू पाहणारी मंडळी माफीनाम्याचं भांडवल करून सावरकरांच्या देशभक्तीला हे त्यांना राष्ट्रद्रोहीपर्यंत नेऊन पोचवत आहेत। एखाद्या माणसाचं सामर्थ्य कोणतं आणि एखाद्या माणसाची मर्यादा कोणती? महापुरुषही माणूसच असतो, त्याच्या नाकात सुद्धा शेंबूड असतो। मग तो गांधीतला महात्मा असेल किंवा सावरकरामधला महापुरुष असेल।
मग सावरकरांनी मर्सी पिटिशन दाखल केलेली आहे आणि माझ्या आठवणीप्रमाणे माझ्या अभ्यासानुसार 5 ते 6 वेळा त्यांनी अशा प्रकारचे मर्सी पिटिशन दिलेले आहेत. त्या पिटिशनचा जो फॉर्म आहे, फॉर्मॅटमध्येच मर्सी शब्द आहे. मर्सी म्हणजे माफी अशा प्रकारचा ढोबळमानानं अर्थ काढून जो सोयीचा आहे अशा प्रकारची भूमिका हिंदुत्ववादी विरोधी भूमिकेतून, सावरकरांच्या विरोधी भूमिकेतून, राजकीय स्वार्थापोटी काँग्रेसच्या म्हणजे दया ना सर, दया दया अर्थानं म्हणजे नक्की आहे, पण नेमकं क्षमा याचना करणं आणि माफी याच्यामध्ये काही लोकांनी फरक केलेला आहे. माझं त्याबद्दलचं दुमत वेगळं आहे. माझं काय म्हणणं आहे की सगळ्यांना नाही का सावरकर काळ्या पाण्यापर्यंतचे मान्य आहेत, काळ्या पाण्याची शिक्षा, पण त्याच्यानंतर जे ते बाहेर आले आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीचं वर्तन आलं त्याच्यावरती सगळ्यांचे आक्षेप आहेत. ते तुम्हाला सगळं वर्तन मान्य आहे का? ते सगळे विचार तुम्हाला मान्य आहेत का? नाही, सगळ्यांच्या सगळ्या भूमिका मला मान्य असण्याचं कारण नाही, म्हणून तर मी वेगळ्या भूमिकेतून सावरकर आणि गांधींचा अनुबंध मांडू इच्छितो आहे. मला देशापेक्षा सावरकर मोठे वाटत नाही, पण देशाच्या भक्तीच्या संदर्भात आणि राजकीय स्वातंत्र्याच्या संदर्भात सावरकरांची भूमिका ही निर्णायक महत्त्वाची आहे. ती गांधी एवढी महत्त्वाची नाही, पण गांधीच्या मध्यवर्ती भूमिकेला पूरक ठरणारी परिणामतः ती. काळ्या पाण्यातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रीय आंदोलन किंवा स्वातंत्र्य आंदोलनापासून ते दूर का गेले किंवा त्यांनी स्वातंत्र्य लढ्यालाच विरोध का केला? मग जर समजा इतके स्वातंत्र्यप्रेमी जर समजा होते, देशभक्त होते, तर गांधींच्या स्वातंत्र्य लढ्याला विरोध करण्याचं कारण काय होतं सावरकरांचं? 2 भूमिका आहेत. सावरकरांनी गांधींना विरोध केला का? केला. गांधींच्या स्वातंत्र्यवादी चळवळीच्या भूमिकेला विरोध केला का? केला. स्वातंत्र्याच्या चळवळीला, स्वातंत्र्य या संकल्पनेला आणि ब्रिटिशांपासून भारताला मुक्त करण्याच्या प्रक्रियेला किंवा त्या चळवळीला सावरकरांचा मूलतः वैचारिक विरोध होता का? माझ्या दृष्टीत नाही. कसं काय? मी ते सांगतोय. सावरकरांची भूमिका ही स्वातंत्र्यनिष्ठ भूमिका आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. सुभाषबाबूंची स्वातंत्र्याकडे पाहण्याची आणि स्वातंत्र्य मिळवणाऱ्या पद्धतीची भूमिका ही वेगळी आहे. काळ्या पाण्यातून एक बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. काळ्या पाण्यातून सुटल्यानंतर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणतं आंदोलन केलं? आंदोलन जे त्यांनी केलं ते हिंदुत्ववादी भूमिकेतून आंदोलन केलेलं आहे. सावरकर हे ब्रिटिशांचे मित्र नाही आहेत. सावरकरांची भूमिका. मग मानधन कोणाचं घेत होते ते? मी काय म्हणतो पुन्हा एकदा नीट ऐकून घ्या. मानधन घेतलं म्हणजे एखादा गुलाम होतो असं मला वाटत नाही, कारण वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या लोकांची आहेत. जे तुरुंगामध्ये जे खितपत पडले, एकही सावरकरांच्या शिवाय मर्सी पिटिशन कोणी दाखल केलेलं नाही. त्यांची ही राष्ट्रभक्ती वंदनीय आहे. आणि जे सावरकर कोलू तिथे चालवतात, श्रम करतात आणि माफीपत्र देतात, तुमच्या म्हणण्यानुसार, इतरांच्या म्हणण्यानुसार ते माफीपत्र जरूर आहे, माझ्याही म्हणण्यानुसार ते माफीपत्र आहे. पण माझं मत वेगळं आहे. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर पडताना डावपेचाचा भाग म्हणून त्यांनी वेषांतर करून आणि आम्ही घाबरलो आहोत जसं अफजल खानाला सांगून त्यांनी अफजल खानाचा कोथळा काढला. सर, शिवाजी महाराजांची तुलना कशी होते? औरंगजेबाच्या तुलना सावरकरांची कशी होते? नाही, सावरकरांशी तुलना तुम्ही कशी करता? 2 मिनिट. कुठे सावरकर आणि कुठे शिवाजी महाराज? 2 वेगवेगळे स्वातंत्र्य मागणारे. त्यांच्या संदर्भात नाही, मी उदाहरण सांगतोय. उदाहरण घेता येत नाही ना शिवाजी महाराजांचं उदाहरण. तुम्ही घेऊ नका, मला घेण्याचं स्वातंत्र्य. मला स्वातंत्र्य जरी असलं तरी शिवाजी महाराजांची तुलना सावरकर त्या अर्थाने मी तुलना करत नाही. ज्या काळात सावरकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला, कुणालाही ते काळ्या पाण्यापर्यंत होते तोपर्यंत भूमिका मान्य आहे ना, त्यांना कोणी विरोध करत नाही. मान्य असल्याचं एकही काँग्रेसवाले सांगत नाहीत, एकही सावरकर विरोधी सांगत नाहीत. पहिले महाराष्ट्रातले किरण सोनवणे सांगतात, त्या भूमिकेचं स्वागत आहे. माझं दुसरं म्हणणं आहे की सावरकर जर स्वातंत्र्य विरोधी असते तर जयस्तुतेसारखं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं स्वातंत्र्याच्या उर्मीनं भरलेलं गीत हे त्यांच्या अंतःकरणातून, लेखणीतून कासं येतं. सागरा प्राण तळमळला अशा प्रकारचं गीत लिहिणारे सावरकर हे स्वातंत्र्यविरोधी गद्दार ठरवणार आहात का? तुमचा स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. भारतामध्ये नथुराम गोडसेला राष्ट्रभक्त ठरवून गांधीतला महात्मा पुन्हा पुन्हा मारणारे अनेक स्वातंत्र्यवीर आहेत. अनेक स्वातंत्र्याचा गैरउपयोग करणारे आहेत. त्या वैचार स्वातंत्र्याबद्दल माझा आक्षेप नाही. माझी भूमिका मांडायला मी मोकळा आहे. माझी भूमिका कुठल्याही एका चौकटीतली नाही, एका दावणीला बांधलेली नाही. मी स्वतंत्र विचारसरणी मी मांडू पाहणार आहे. माझी भूमिका विनम्र आहे. सावरकरांमध्ये मर्यादा होत्या. सावरकरांचा हिंदुत्वात मला न पटणारा आणि तो देशाच्या हिताचा नसलेला भूमिका विचार आहे. त्या हिंदुत्वाच्या चौकटीमध्ये त्यांची स्वातंत्र्याची मागणी होती, मला ती पटत नाही. पण
पण स्वातंत्र्याची मागणी पटत नाही असं मी म्हणत नाही. त्यांचा हिंदुत्ववाद मला मान्य नाही, त्यांची स्वातंत्र्याची भक्ती मला मान्य आहे. गांधीतला महात्मा मला म्हणजे सावरकरांना ज्या प्रकारचं स्वातंत्र्य हवं होतं आणि त्या स्वातंत्र्यासाठी ते लढत होते त्यांच्या चौकटीमध्ये, हे तुम्ही मान्य करतात. बरोबर. माझा असा एक प्रश्न आहे की आता ज्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये लोकांचे कळीचे मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे मान्य, ज्या ठिकाणी आता जे समजा खेरीला घडलं, लखनपूरला खेरीला जे प्रकरण घडलं, अशा सगळे मुद्दे ज्यावेळेस देशात येतात त्यावेळेस महापुरुषांच्या आडोशांनी असे मुद्दे दाबण्याचा प्रयत्न केला जातो का काळात? या खऱ्या राजकीय लोकांना यांच्याबद्दल प्रेम आहे का महात्म्यांबद्दल? भारतातलं राजकारण, भारतातलं धर्मकारण हे देशाशी बेईमान आहे, खऱ्या धर्माशी बेईमान आहे, जनतेशी बेईमान आहे आणि लोकशाहीशी बेईमान आहे. मग ते भाजपचं असेल किंवा ते आणखी कुठल्या पक्षाचं असेल, ही मंडळी आपल्या मतदानाच्या सोयीसाठी, सत्ताच्या खुर्च्या पादाक्रांत करण्यासाठी पक्षाला वापरतायत आणि पक्षाचे मानदंड वापरतायत. सावरकरांचा पुळका आज का निर्माण झाला? शेतकरी मरतायत, मारले जात आहेत, हा ज्वलंत प्रश्न बाजूला ठेवून सावरकरांचा माफीनामा किंवा सावरकरांची देशभक्ती या दोन मुद्द्यावर संबंध भारताला गुमराह करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांच्या भूमिकेतून केलं जातं आहे. हे पक्षीय राजकारण संविधानाला सुसंगत नाही. जनता विवेकी पाहिजे, जनतेचा विवेक जागा व्हावा, म्हणून सावरकरामधला देशभक्त समजून घेण्याचा प्रयत्न करावा, ही माझी कल्पना आहे, माझी भूमिका आहे. गांधीतला महात्मा जर सावरकरांच्या देशभक्तीला सर्टिफिकेट देतोय तर गांधीवादी काँग्रेस सावरकरांच्या देशभक्तीसमोर प्रश्नचिन्ह कसे उपस्थित करू शकतात? नंबर 1, बहुजनांचा जातीवाद जोपासून त्या बहुजनांच्या ब्राह्मण्याचे बळी ठरून सावरकरांना जानव्यातलं त्यांना देशभक्त ठरवण्यामध्ये कोणता पराक्रम आहे? म्हणून जातीवादी भूमिका ती ब्राह्मणांची असो की ब्राह्मणेतरांची असो ही घातक आहे, म्हणजे संविधान विरोधी आहे. म्हणजे राष्ट्रपुरुषांना जात नसते, नसावी. राष्ट्रपुरुषांना स्वतःच्या राजकारणासाठी हे असणारे चारित्र्यहीन राजकारणी वापरतायत का? चारित्र्यहीन ही राजकारणी मी पुढारी म्हणणार नाही, राजकारणी चारित्र्यहीन आहेत. राजकीय व्यवस्थेचं चारित्र्य हे बिघडलेलं आहे, चारित्र्यच उरलेलं नाही. कोणत्याही पक्षाचा उजळ चेहरा मला दिसत नाही, कोणत्याही पक्षाचा, आणि म्हणून राजकीय लोकशाही, सामाजिक लोकशाही धोक्यात आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. सावरकर आणि सुभाषबाबू आणि महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर आणि समाजवादी SM जोशी, डॉक्टर लोहिया या सगळ्यांच्या पुण्याची, सामर्थ्याची बेरीज करून स्वातंत्र्याची चळवळ समजून घ्यावी लागेल आणि अभ्यासावी लागेल. यातला कुठलाही कॉर्नर आंबेडकर वजा करता येणार नाही, गांधी वजा करता येणार नाही, सावरकरही वजा करता येणार नाही. आणि जातीपातीच्या मोजपट्टीमध्ये या महापुरुषांचं महापुरुषपण तुरुंगामध्ये पाठवून आजचं राजकारण तुम्हाला यशस्वी करता येईल, पण भारताचं भारतीयत्व शिल्लक ठेवता येणार नाही. कालचं तुम्ही मोहन भागवतांचं भाषण ऐकलं का? पूर्ण नाही ऐकलं. त्यांनी एकंदरीत विद्यमान असणाऱ्या सरकारवरती मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतलेले, त्यांच्या कार्यपद्धतीवरती आक्षेप घेतलेले आहे. सरकारवरती? सरकार केंद्रातलं की महाराष्ट्रातल्या सरकारवरती. असं करत असताना संघ प्रत्येक वेळी स्वतःच्या सोयीची भूमिका घेत असतो. काय म्हणणं आहे तुमचं? संघ आणि भाजप यांच्यामध्ये आंतरिक नातं खूप जवळचं आहे, पण मोदी मॉडेल आणि भागवत मॉडेल यांच्यामध्ये ही सूक्ष्म अंतर आणि सूक्ष्म संघर्ष निश्चित आहे. जर मोदी मॉडेलचं एकंदरीत जे काही रूप आहे, अंतरंग आहे, ते जर भागवतांच्या भूमिकेमध्ये आणि RSSच्या मुशीच्या संकल्पनेमध्ये बसत नसेल तर मोदींचं भविष्य हे मला अंधारमय दिसतं. भागवतांची भूमिका ही कट्टर हिंदुत्ववादाची आहे, ती RSSच्या चौकटीतली आहे. त्यांची भाषा प्रचंड लिबरल आहे, ते संवादी भूमिका मांडतात. पण त्यांच्या गोळवलकरांचं हिंदुत्व जे विचारधनामधलं आहे, जे समाजवाद विरोधी आहे, जे लोकशाहीच्या विरोधी आहे, जे जातव्यवस्था समर्थक आहे, अशा प्रकारचं लोकशाहीला न परवडणारं, संविधानाला न मानवणारं गोळवलकरांचं हिंदुत्व आणि गोळवलकरांची संबंध भूमिका जोपर्यंत भागवत आणि RSS सोडू शकत नाही तोपर्यंत संघाच्या भूमिकेवर राष्ट्रवादाचा खराखुरा शिक्का मारणारा माणूस महाराष्ट्रात, देशात जन्माला येणं कठीण आहे. राष्ट्रपुरुषांच्या संदर्भात भाष्य करण्यासाठी काही कायदा करावा का? कारण की कोणीही लुंगासुंगा उठतो आणि त्याच्यावरती भाष्य करतो आणि त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी होते.
आणि एकूणच देशामध्ये हे जातीयता किंवा एकंदरीत वाद निर्माण होतात असं काही तुमच्या डोक्यात येतं का की इतक्या वर्षाची आपण वर्तमान परिस्थितीकडे दुर्लक्ष करून असणारा जो भूतकाळातला चिवडा आहे किंवा चिखल आहे तो आपण चिवडत बसतो खूप वेळा? भूतकाळ हा रम्य असेलच असं नाही. भविष्य घडवायचं असेल तर भूतकाळाची चिकित्सा जरूर करावी, पण विवेक जागृत पाहिजे, डोकं ठिकाणावर पाहिजे, बुद्धिवाद विषमुक्त पाहिजे. विषारी बुद्धिवाद इतिहासात घुसला तर इतिहासाचंही वाटोळं करतो, वर्तमानाचंही वाटोळं करतो, तो भविष्याचंही वाटोळं करतो. सावरकरांच्या देशभक्तीबद्दल ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस समलिंगी अशा प्रकारचे सावरकरांची प्रतिमा जर रंगवत असतील तर अशा प्रकारच्या भारतीय नागरिकत्वाला त्याच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात आपण काय दूषणं द्यायची, काय त्याचा गौरव करा, हा प्रश्न आहे. ही काही मूल्यमापन करण्याची पद्धत आहे? एखादा माणूस मला विचार आवडत नाही म्हणून त्याचं चारित्र्य हनन करायचं, मग ते इंदिरा गांधीच्या संदर्भात असेल, ते सावरकरांच्या संदर्भात असेल, ते आणखी कुण्याही महापुरुषाच्या संदर्भात असेल. महापुरुषाला मर्यादा असतात, त्या मर्यादा जरूर सांगाव्यात, पुरावे द्यावेत, पण सामर्थ्याची मात्र बेरीज जरूर करावी. सामर्थ्य वजा करून केवळ मर्यादा वंदनीय मानणं हेही चुकीचं आहे. भारताच्या आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेमध्ये फार मोठा ड्रॉबॅक निर्माण झाला, तो विद्वानांनी निर्माण केला आहे. विद्वानांच्या दावणी निर्माण झाले आहेत. एकही विद्वान सत्यवादाला स्मरत नाही. कुणी गोळवलकरवादी आहेत, कुणी गांधीवादी आहेत, कुणी गोडसेवादी आहेत, कुणी आंबेडकरवादी आहेत, कुणी शिवाजीवादी आहेत, अशा प्रकारचे वेगवेगळे वादी आहेत. पण भारतवादी, सत्यवादी, लोकशाहीवादी, संविधानवादी अशा प्रकारच्या अभ्यासाची परंपरा, अभ्यासकाची परंपरा आणि सामर्थ्याने मर्यादाच्या मोजपट्टीवर भारताचं भविष्य तोलून मोजून इतिहासाचे संबंध विवेकनिष्ठ विश्लेषण करणारी भूमिका ही दुर्दैवानं वैचारिक परंपरेत रुजलेली नाही. आणि राजकीय व्यवस्था ही इतकी बदमाश, इतकी लबाड, इतकी स्वार्थी आणि इतकी अनैतिक झालेली आहे. त्यामुळे सर्वच महापुरुष एकमेकाच्या प्रवाहामध्ये शत्रू ठरवले जात आहेत. गांधींचे भक्त खरे गांधींचे भक्त आहेत का? आणि सावरकरांचे भक्त तरी सावरकर आहेत का? RSSच्या लोकांना गोळवलकर आवडतो की सावरकर, याचं निर्णायक उत्तर पोटामध्ये गोळवलकर आवडतात. त्यांना गांधी आवडतो की गोडसे? त्यांच्या पोटात गोडसे आहे, ओठामध्ये गांधी आहे. आणि म्हणून एखाद्या महापुरुषाच्या इमानदारीची संकल्पना समजून घेताना अभ्यासावर आधारलेली इमानदारी पाहिजे. ती काँग्रेसकडे किती आहे? गांधीतला महात्मा जर सावरकरांच्या देशभक्तीचा गौरव करत असेल तर काँग्रेसचे नेतृत्व सावरकरांच्या प्रश्न का निर्माण करत आहे, हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आणि समजा सावरकरांनी माफी मागितली, ती सावरकरांच्या देशभक्तीची मर्यादा, सावरकरांची ती मर्यादा. पण जेल भोगणारा सावरकर तो देशभक्त कसा का नाही, हा प्रश्न माझा आहे. निदान त्या जेलमध्ये राहण्यापर्यंतच्या सावरकरांच्या देशभक्तीला तरी समलिंगी संभोगाच्या आरोपामध्ये आपण बंदिस्त करण्याचं पाप करू नका. हे राष्ट्रीय पाप आहे, हे सांस्कृतिक पाप आहे, हे सत्याच्या विरोधी असणारं पाप आहे. आणि ही पापाची परंपरा राजकीय व्यवस्था जोपासते आहे. म्हणून सावधान, जनतेनं सावधान व्हावं. विद्वानावरती भरोसा ठेवण्यात अर्थ नाही. अभ्यासकही इकडं तिकडं विभागलेत, दावणीला जातीच्या, धर्माच्या, पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत. लेखक सुद्धा गप्प आहेत. गप्प आहे. लेखकांचं मौन हे घातक आहे, विषारी आहे. सत्य बोलण्यासाठी कुणाच्या बापाची भीती आहे. कलावंत मौन आहेत. कलावंतांचा अभ्यास फार कमी पडतो आहे. म्हणून अभ्यासाची परंपरा आपल्याकडे दूषित आहे. वाट चुकलेले विचारवंत आहेत, वाट चुकलेले लेखक आहेत. आणि राजकीय पुढाऱ्याने तर वाट मुद्दाम चुकवलेली आहे. त्यांची वाट 100 पिढ्यांच्या त्यांच्या सोय करण्यापुरती त्यांची पक्की ठरली आहे. प्रश्न तुमचा आमचा आहे, सामान्यांच्या भाकरीचा, सामान्यांच्या जगण्याचा, बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाला न्याय देण्याचा प्रश्न आहे. अशा वांज वार्तामधून आणि चर्चामधून आणि वांजोट्या वादामधून सावरकरांना न्याय मिळणार नाहीच. पण गांधीतला महात्माही निश्चितपणे पुन्हा तो जो कुठे असेल तो नक्कीच तिथे तो पुन्हा एकदा आत्महत्या करेल, अशा प्रकारचं हे वातावरण आहे. कारण गांधी आणि सावरकर, सुभाषबाबू, बाबासाहेब आंबेडकर सर्व देशभक्तांच्या देशभक्तीला डाग लावण्याचं, विष पेरण्याचं पाप राजकीय व्यवस्थेसह विद्वानांनी सुद्धा करू नये. म्हणजे हात जोडून कळकळीची भारतीयांना विनंती आहे. मोठा संकट आहे, मोठा धोका आहे, जगाचा, चीनचा आहे, पाकिस्तानचा आहे, मोठे लढे बाहेर आहेत. आम्ही बेरजेमध्ये उतरलं पाहिजे, तर एकात्मता शिल्लक राहील, तर भारताचं सार्वभौमत्व एकत्र राहील. धन्यवाद सर. सरांनी अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की कलावंत असतील, लेखक असतील, अजूनही या संदर्भामध्ये मुखर होत नाही आहे, बोलत नाही आहे. वास्तविकता कुठलाही महापुरुष असेल तो त्याच्या त्यागातून, त्याच्या कर्तृत्वातून आपलं योगदान देत असतो. आपण मात्र
सगळ्या काही सोयीसुविधा स्वातंत्र्याच्या भोगत असताना आपली लायकी नसताना आपण महापुरुषांचं मूल्यांकन करत असतो. वास्तविकता या संदर्भामध्ये एकूणच कुठलेही महापुरुष असो त्यांच्यातलं चांगलं घेऊन देश कसा घडवता येईल या संदर्भात विचार केला पाहिजे, माणूस कसा घडवता येईल या संदर्भात विचार केला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आदरणीय श्रीपाल सबनीस सरांनी मांडली आहे. तुम्हाला नेमकं याच्या संदर्भात काय वाटतं, तुम्ही या संदर्भात कसा विचार करता, नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.